नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं ठरलं तर मग या मालिकेमध्ये. आजचा भाग खूपच गंमतदार ठरला, कारण आज सायलीने प्रियाला असा धडा शिकवला की घरातल्या सगळ्यांनाच मजा आली. एपिसोडच्या सुरुवातीला सायली प्रियाला जाब विचारताना दिसते. सायलीला संशय आहे की सदा आणि मैना यांना पैसे देते. त्यामागे काहीतरी वेगळंच कारण असणार आहे. पण प्रिया मात्र लगेच एक वेगळीच गोष्ट सांगते. ती सांगते की गरीब लोकांना मदत करते आणि अश्विनला आनंद वाटावा म्हणून तिने हे सगळं केलं. अश्विनला प्रियाचं बोलणं खरं वाटतं. तो तिचं कौतुकही करतो. उलट तो म्हणतो की आता पुढे दर महिन्याला तो स्वतः प्रियाच्या अकाउंटमध्ये पैसे टाकेल, जेणेकरून ती अशा लोकांना मदत देखील करू शकेल. हे ऐकून प्रिया खूप खुश होते. पण सायली आणि अर्जुनला मात्र तिच्या या गोष्टीवर अजिबात विश्वास नसतो. प्रिया आणि अश्विन घरात गेल्यावर सायली आणि अर्जुन दोघेही त्यांच्या वागण्याबद्दल बोलतात. सायली म्हणते की प्रियाने काहीतरी खोटं लपवण्यासाठीच ही सगळी कथा तयार केली आहे. पण सायली ठरवते की प्रियाला तिच्या खोटेपणाची योग्य दिशा मिळालीच पाहिजे आणि तिला शिक्षा देखील झालीच पाहिजे. आणि इथे सायलीचा खरा प्लॅन सुरू होतो. सायली पुन्हा त्या गरजू लोकांना घरात बोलवते आणि सगळ्यांसमोर प्रियाचं कौतुक करायला लागते. पूर्णाजी आणि घरातील बाकीच्यांनाही वाटतं की प्रिया खरंच मोठ्या पुण्याचं काम करते. पण सायली लगेच सांगते की जर प्रिया इतकं चांगलं काम करते तर तिने स्वतःच्या हाताने सगळ्यांसाठी स्वयंपाक करून त्यांना जेवायला वाढावं. हे ऐकून प्रियाचा चेहराच उतरतो, कारण तिला स्वयंपाकच येत नाही. पण आता सगळ्यांसमोर शब्द दिला असल्यामुळे प्रिया किचनमध्ये जाते. खूप गोंधळ करत करत शेवटी ती खिचडी बनवायला लागते. सुरुवातीला विमल तिची मदत करते, पण कल्पनाताई मुद्दाम तिला थांबवतात आणि म्हणतात की हे पुण्याचं काम जे आहे ते प्रियानेच करायला हवं आणि तिलाच करू द्यावं. प्रिया कशाबशा खिचडी तयार करते आणि सगळ्यांना जेवायला देखील वाढते. पण इथेही सायली थांबत नाही. पूर्णाजी सांगतात की अन्नदान करण्यापूर्वी पाद्यपूजा करायची असते, म्हणजेच आधी पाहुण्यांचे पाय धुवायचे, हळदी कुंकू लावायचं, मग त्यांना नमस्कार करून जेवायला वाढायचं. हे ऐकून प्रियाची अवस्था पाहण्यासारखी होते. पण आता सगळ्यांसमोर असल्यामुळे तिला हे सगळं करावंच लागतं. ती प्रत्येकाच्या पायावर पाणी घालते, नमस्कार करते आणि सगळ्यांना जेवायला वाढते. घरातले सगळेजण हे पाहून मनातल्या मनात हसत असतात, कारण मागच्या वेळेला याच लोकांची प्रियाने अपमान केलेला असतो. आज मात्र परिस्थिती उलटी झाली आहे आणि तिलाच सगळं करावं लागतंय. या सगळ्या प्रकारानंतर रात्री सायली आणि अर्जुन पुन्हा प्रियाबद्दल चर्चा करत असतात. सायलीला अजूनही खात्री असते की सदा आणि मैना यांच्याशी प्रियाचा काहीतरी गुपित संबंध आहे. त्यामुळे ते दोघं ठरवतात की यामागचं सत्य शोधायचंच. दरम्यान अर्जुनला एक मेसेज येतो, ज्यामुळे त्याला काहीतरी महत्त्वाची माहिती मिळू शकते. थोडा विचार केल्यानंतर सायली आणि अर्जुनला आठवतं की एक बाई आहे जिथे तिने कधी काळी सदा आणि मैना यांच्याकडून मुलगी घेतली होती. त्यांना वाटतं की त्या बाईकडेच या सगळ्या रहस्याची किल्ली असू शकते. दुसऱ्या बाजूला घरात अस्मिताबद्दल चर्चा सुरू असते. तिची तब्येत, तिचं टेन्शन पाहून सायली एक वेगळाच सल्ला देते. ती म्हणते की अस्मितासाठी सगळ्यांनी थोडे दिवस सचिनशी नीट वागायला हवं. काहींना हा सल्ला पटतो तर काहींना अजिबात पटत नाही. पण सायलीचा उद्देश फक्त घरात शांतता ठेवण्याचा असतो. एपिसोडच्या शेवटी एक मोठा ट्विस्ट समोर येण्याची चाहूल लागते, कारण पुढच्या भागात सायली आणि अर्जुन त्या बाईला भेटतात आणि तेथून त्यांना एक धक्कादायक माहिती मिळते. त्या बाईच्या म्हणण्यानुसार सदा आणि मैना यांनी त्यांच्या 5व्या मुलीला विकलं होतं. आणि पुढे जेव्हा सायली आणि अर्जुन त्या मुलीच्या शाळेत जातात तेव्हा त्यांना कळतं की ती स्वतः तन्वी म्हणते. ही खरं तर तन्वी नसून बबली सदाशिव लोखंडे आहे. म्हणजेच प्रियाचं खरं रूप उघड होण्याची वेळ आता जवळ आली आहे. पुढे काय होणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे मित्रांनो. आता सायली आणि अर्जुन हे सत्य घरच्यांसमोर कसं आणणार आणि प्रियाचं खरंच सगळ्यांसमोर कसं एक्सपोज करणार खरं रूप, हे बघणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा. भेटूया पुढच्या